नमस्कार मंडळी, कशा तुम्ही सगळे? मी पुरुषोत्तम जाधव, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत पालघर या जिल्ह्यातील कालदुर्ग या किल्ल्यावरती। मित्रांनो, तुम्ही पाहत असाल की समोरच बरीचशी माकडं आहेत जी माणसाळलेली आहेत आणि या देवस्थानी आहेत, जो की आहे जय वाघोबा देवस्थान। तर याच ठिकाणी आम्ही या वाघोबा देवाचं दर्शन केलं आणि मग आमच्या ट्रॅकला आम्ही सुरुवात केली। तर तुम्ही जेव्हा कधी या ट्रॅकला येणार तर येताना या माकडांसाठी काही ना काहीतरी खायला तुम्ही नक्की घेऊन या। तर चला आपल्या ट्रॅकला आपण सुरुवात करूया। तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकनला प्रेस करा आणि तुमच्या मित्रांमध्ये जरूर शेअर करा आणि हो, लाईक करायला विसरू नका। तर मंडळी, तुम्हाला जर का या किल्ल्यावरती कालदुर्ग या किल्ल्यावरती ट्रॅक करण्यासाठी यायचं असेल तर कसं यायचं? तर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर पालघर या स्टेशनला यायचं, वेस्टर्न लाईनला। पालघरला तुम्ही आल्याच्यानंतर तिथून बसेसची एस टी महामंडळाची सुविधा आहे, ज्या वाड्या साईडला जाणाऱ्या बसेस आहेत त्या तुम्ही पकडून वाघोबा या देवस्थानी येऊन उतरायचं आहे। आणि वाघोबा देवस्थानी वाघोबा मंदिरापासूनच आपल्याला मंदिराच्या मागच्या साईडने आपल्याला वाट आहे, जेणे तुम्ही कालदुर्ग किल्ल्यावरती तुम्ही येऊन पोचाल। रस्त्यामध्येही झाडी का अशी पडलेली असतात, एकतर चढून चढून हालत खराब होते। तिकडे काय म्हणतात माहिती आहे का? आवर्जून आम्हाला कळवा। आता इकडे बघण्यासारखं बरंच आहे। वरतून आहे ना निसर्गाचा सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळत आहे। आता किल्ल्याचा माथा अजून आपल्याला समोरच पाहायला मिळत आहे। धुके पकडायची सकाळपासूनच सुरुवात आहे। सकाळी जेव्हापासून आम्ही पायथ्याला आलो तेव्हापासूनच धुके दिसत आहेत। आता माथा थोडाच अंतरावरती आहे। मंडळी, या इथून आपण खालून येतो आणि आता आपण फायनली गडाच्या माथ्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत। मित्र आपले पुढे गेलेले आहेत। कालदुर्ग किल्ला हा किल्ला भीमराजाने निर्माण केला होता। या किल्ल्यावर मुघलांबरोबरच पोर्तुगीजांनी सुद्धा आपलं वर्चस्व केलं होतं। सन 1683 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्याला स्वराज्यामध्ये दाखल केलं होतं, पण पुन्हा हा किल्ला पोर्तुगीजांनी आपल्या हाती घेतला होता। त्यानंतर इसवी सन 1727 मध्ये मराठा पेशवे सेनापती चिमाजी अप्पांनी वसई मोहिमेत पुन्हा स्वराज्यात दाखल केला होता आणि त्यानंतर शेवटी 1818 मध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटनी हा किल्ला आपल्या हाती घेतला। कालदुर्ग किल्ल्यावरती आपण ज्यावेळेस येतो तर तिथे आपल्याला पहिल्यांदा ज्यावेळेस आपण गडाच्या माथ्यावरती, तर गडाच्या माथ्यावरती आल्याच्यानंतर आपण हा एक पठाराची जागा पाहायला मिळते, जिथे तुम्ही पाहू शकता। इथे पठाराच्या जागेवरती असं काही हा गड आहे म्हणून असं वाटत सुद्धा नाही, कारण एक डोंगरी भागाचा हा किल्ला आहे।
तर याला गड असं मानत नाही, याला एक टेहाळणी करायचं म्हणजे अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो पूर्ण खुल्या पठारासारखा दिसतो, त्यामुळे त्याच्यावरती टेहाळणी करण्यासाठी हा किल्ल्याचा उपयोग करत होती. तर वरच्या पठारावरती आपण जाऊन पाहूया. इथे आता ह्या एक 5 ते 7 शिडी आहेत. त्या शिडी चढल्याच्या नंतर आपल्याला वरती वरचा पठार दिसतो, जो की काही अशा प्रकारचा आहे. किल्ल्याच्या माथ्यावर सुद्धा एक इथे पाण्याची टाकी आहे. आपल्याला खाली एक खालच्या बाजूचं एक आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळालं, जे त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळालं. समोरच आपल्याला सूर्या नदी पाहायला मिळते. त्याचबरोबर या किल्ल्याच्या अवतीभोवती असणारे किल्ले, त्यामधीलच तांदुळवाडी किल्ला, आसावा किल्ला, केलवे किल्ला, गुमतारा किल्ला, अशेरीगड किल्ला, शिरगाव किल्ला असे हे आपल्याला आजूबाजूच्या परिसरामध्ये गड किल्ले पाहायला मिळतात. मंडळी, समोर दिसणारा रोड हा वाघोबा देवस्थानाजवळचा जाणारा, ज्या ठिकाणून आपण आलो तोच रोड आहे. त्याच्या समोरच देवखोप धरण आपल्याला पाहायला मिळतं आणि याच ठिकाणावरून आपण वरती गडावरती पोहोचलो आहोत. त्याचबरोबर तुम्ही या साईडला सुद्धा पाहू शकता, एक भली मोठी पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या अगोदर आपण नाशिक जिल्ह्यातलं, रायगड जिल्ह्यातले आपण ट्रेक केलेले आहेत, पण पालघर जिल्ह्यामधला हा आपला पहिला ट्रेक आहे. तर अशाच पालघर जिल्ह्यातल्या पुढच्या ट्रेकसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ पाहून आवडल्यास लाईक जरूर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.